नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्रे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित प्रश्न घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्रे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अशोक मेहता हे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत. भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना गणना होते? तर दर 5 वर्षांनी भारतामध्ये पशुगणना केल्या जाते. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असले पाहिजे अशी कोणी म्हटलं आहे? तर महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे. भारतीय संविधान हे जनतेच्या इच्छेनुसार असले पाहिजे असं महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहेत? जी 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 जे NPA हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर नेणारे बंदर आहे. कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती या नदीवर कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा असलेला आपल्याला दिसून येतो शरावती नदीवर. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे म्हणजे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तर मलेरिया जेव्हा होतो तेव्हा रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो असं आपल्याला निदर्शनास येते. यानंतरचा प्रश्न आहे, पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारा खेळाडू कोणता आहे? तर विश्वानंद आनंद हा पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला खेळाडू ठरला आहे विश्वानंद आनंद. सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर भुवनेश्वर या शहरामध्ये सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर असलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना असलेली आपल्याला दिसून येते, बॉम्बे असोसिएशन. यानंतरचा प्रश्न आहे, सूर्यास्तानंतर ही काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो यास प्रकाशातील वातावरणातील कारणीभूत असतो. तर अपवर हे सूर्यास्तानंतर ही काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो यास कारणीभूत असलेला दिसून येतो अपवर होय. दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर ॲक्टोमीटरच्या साहाय्याने दुधाची शुद्धता मोजली जाते, मीटरच्या साहाय्यानं. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे? तर कलम 108 नुसार भारतीय संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे, कलम 108 नुसार. यानंतरचा प्रश्न आहे, पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर बापूजी आने यांनी पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येते. कोणत्याही 2 ग्रहांना एकही उपग्रह नाही असे कोणते ग्रह आहेत? बुध आणि शुक्र या 2 ग्रहांना एकही उपग्रह असलेला दिसून येत नाही. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर 24.94% एवढे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण असलेले आपल्याला दिसून येते, 20.94% होय. यानंतरचा प्रश्न आहे, 2000 रुपयाच्या मूल्याच्या नोटेवर कोणाचे चित्र आहे? तर मंगळयान या मोहिमेचं 2020च्या नोटेवर आपल्याला चित्र दिसून येते मंगळयान या ग्रहाचं. कोणत्या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशाची जीवनसत्वे असेही म्हटले जाते? तर विटॅमिन डी या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशाची जीवनसत्वे असेही म्हटले जाते, विटॅमिन डी या जीवनसत्वाला. सुशिक्षित बेरोजगारीलाच पांढरपेशी बेरोजगारी असेही म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे,
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर डिप्युटी CEO हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात, डिप्युटी CEO. महाराष्ट्रामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येची असलेले प्रमाण किती टक्के आहे? तर 9.28% एवढे महाराष्ट्राचे भारताच्या एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण आपल्याला दिसून येते, 9.28% एवढे होय. आनंदवन हे कुष्ठरोगासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आनंदवन हे कुष्ठरोगासाठी काम करणारी संस्था अस्तित्वात असलेली दिसून येते, चंद्रपूर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे? तर यंग हिल्टन यांच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे, यंग हिल्टन यांच्या समितीच्या शिफारशीनुसार. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र असलेलं आपल्याला दिसून येतं, तेलंगणा या राज्यामध्ये. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिका हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला देण्यात येते, पिवळ्या रंगाची शिधापत्रिका होय. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा सर्वोत्तम लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोत्तम लष्करी पुरस्कार असलेला आपल्याला दिसून येतो, परमवीर चक्र होय. उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? शेहनाई वाद्याशी संबंधित आपल्याला उस्ताद बिस्मिल्ला खान हे या वाद्याशी संबंधित असलेले दिसून येतात, शेहनाई या वाद्याशी संबंधित होय. ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ओरस बुद्रुक हे ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या झाडाला फ्ल्यूम ट्री म्हणून ओळखले जाते? तर गुलमोहर या झाडाला फ्लेम ट्री म्हणूनही ओळखले जाताना आपल्याला दिसून येतं. हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर असलेलं आपल्याला दिसून येतं, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. ऑलिम्पिक खेळाची देवता कोणाला समजले जाते? तर झूस याला ऑलिम्पिक खेळाची देवता म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले दैनिक वृत्तपत्र आहे, ज्ञानप्रकाश हे होय. पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिल्लार हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिल्लार हे गाव सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले दिसून येते. रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते? ते ल्युकेमिया असे रक्ताच्या कर्करोगास म्हटल्या जाते, ल्युकेमिया. यानंतरचा प्रश्न आहे, पांढरे सोने पिकविणारा जिल्हा सोने पिकविणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर यवतमाळ या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते, यवतमाळ या जिल्ह्याला. आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ म्हणून ओळखल्या जाते, कर्मवीर भाऊराव पाटील यांना. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला होता? तर 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आपल्याला दिसून येतं, 20 मार्च 1927 रोजी केलेला दिसून येतं.
प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखल्या जाते? तर केशवसूत या नावाने प्रल्हाद केशव अत्रे यांना या टोपण नावाने ओळखले जाते. केशव सूत या टोपण नावाने. कोस बाडच्या टेकड्यावरून हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकड्यावरून ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते दोन जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? नाशिक आणि सांगली हे दोन जिल्हे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येतात. नाशिक आणि सांगली हे जिल्हे होय. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? तर भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, अमोनियम क्लोराईड म्हणजेच डॅश डॅश होय? तर नवसागर होय. अमोनिया क्लोराईड म्हणजेच नवसागर होय. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णासाठी वापरले जाते? तर म्हणजेच हृदय विकाराचा हृदय विकार असणाऱ्या व्यक्तींसाठी पेसमेकर हे आपल्याला वापरल्या जाताना दिसून येते. USB चे विस्तारित रूप काय आहे? तर युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजेच USB होय. यानंतरचा प्रश्न आहे, बटरफ्लाय ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्विमिंग या खेळाशी संबंधित आपल्याला बटरफ्लाय ही संज्ञा असलेली दिसून येते. स्विमिंग या खेळाशी संबंधित. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर भाग 4 मध्ये राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वाची आपल्याला तरतूद करण्यात आलेली दिसून येते. भाग 4 या मध्ये. सध्या भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर 49 एवढे भारतामध्ये सध्या रामसर स्थळे असलेली आपल्याला दिसून येतात. 49 एवढी. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शुक्राला पृथ्वीची बहीण असे म्हटल्या जाते? तर शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हटल्या जाताना आपल्याला दिसून येतं. राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRF ची स्थापना कधी झाली आहे? तर 1948 रोजी या साली राज्य राखीव पोलीस दलाची म्हणजेच SRPF ची आपल्याला स्थापना झालेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर केरळ हे राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून नॉन बँकिंग वित्तीय कंपनी परवाना मिळविणारी पहिली भारतीय ई-कॉमर्स बँक कंपनी कोणती आहे? तर फ्लिपकार्ट ही पहिली अशी बँक आहे किंवा कंपनी आहे जिने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नॉन बँकिंग वित्तीय कंपनी परवाना मिळविलेला असलेला दिसून येतो. भारतातील पहिले ई कचरा इको पार्क कोठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले ई कचरा इको पार्क असलेले आपल्याला दिसून येतो. दिल्ली या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले लाकडी गुरुद्वार श्री नानक निवास कोठे आहेत? पंजाब या ठिकाणी भारतातील पहिले लाकडी गुरुद्वार श्री नानक निवास पंजाब या राज्यामध्ये स्थित असलेला आपल्याला दिसून येते. भारतातील पहिली डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणी राबवला? तर मध्य प्रदेश या राज्याने भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प मध्य प्रदेश या राज्याने राबविलेला दिसून येतो. भारताच्या भीम ॲपचा स्वीकार करणारे पहिले कॅरिबियन देश कोणता आहे? तर
त्रिनिदाद आणि टोबॅगो हे या शहराने भारताच्या भीम ॲप चा स्वीकार करून केलेला असलेला दिसून येतो. त्रिनिदाद आणि टोबॅगो. यानंतरचा प्रश्न आहे क्रूज भारत मिशनला पाठिंबा देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर गुजरात हे राज्य क्रूज भारत मिशनला पाठिंबा देणारे पहिले राज्य असलेले आपल्याला दिसून येतो गुजरात हे होय. देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज उद्घाटन कोणी केले आहे? तर याक्तेन या ठिकाणी सिक्कीममध्ये असलेले आपल्याला देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज चे उद्घाटन करण्यात आलेले दिसून येतो याक्तेन सिक्कीम या राज्यामध्ये. भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज कोणतं आहे? तर सातनौरी हे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज असलेलं दिसून येतं सातनौरी हे ठिकाण. भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग राजस्थान या राज्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम प्रयोग केलेला राजस्थान या ठिकाणी दिसून येतो.